एकदम शांत बसायचं बरं, अजिबात बोलायचं नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये. वंदना कारंडे बरं का. आणि साहेब बसलेले आहेत आमच्या, त्यांना म्हटलं अजिबात आवाज नको, कारण आपल्याला आपलं काम करायचं आहे. कारण आज पुन्हा आलेलं आहे पार्सल. तर हे पार्सल तुम्हाला दाखवते मी खरं, पण सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की आज मी मस्तपैकी असा आंब्याचा रस आणि पुरी आणि काय काय बनवलं असेल, तर तसा विचार करू नका. असं काही बनवलं नाहीये. अख्खा मार्केट फिरले पण मला कुठेही तो चांगला आंबा दिसला नाही. असले ते मोठे तांबाडेगत नाही, सॉरी, त्या टरबूजागत असे आंबे दिसत होते. आणि ते आंबे काय आपल्या कामाचे नाही, ते एकदम फालतू. आणि म्हणून म्हटलं नंतर थांबूया जरा. अक्षय तृतीया काय, आता आमचे हस्बंड म्हणाले तुला पुढच्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे आणून देतो. मग देणारच ना, पुढच्या महिन्यात म्हणजे पावसाळा आल्यावर आणून देतील. म्हणजे पावसाळा आल्यावर त्याचे किडे पडतात आणि मग ते आंबे मला आणून देणार, मग मी खाणार आहे की नाही. जाऊ द्या, आपण गपचूप आलो ना, गपचूपमध्ये खाऊ. तसं मुलंही नाही आहेत, मुलं गेल्यात आईकडे. त्यांनी आज मस्त पार्टी केलेली आहे, आंबरस आणि चपाती आणि भाजी. तर आम्ही नाही केलं तर ठीक आहे, तर आम्ही नंतर करूया. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पार्सलला. आज परत पार्सल आलेलं आहे. पार्सल काय थांबायचं नाव घेईना झाले. येतंय तर तुम्हाला दाखवते हो, बघूया तरी काय आलंय आज. आणि आज मागवलेलं जरा खूप छान आहे, मस्त आहे. मला तर एक ड्रेस लयच आवडला. तसं मला सगळंच आवडते का, आता लेडीज म्हणल्यावर लेडीजला कुठला कपडा आवडत नाही असं नाही. ड्रेस फाटा बिटायचा हळूहळू. कसं आहे ना, ह्यातला एक कॉर्ड सेट आहे, तो छान आहे, मस्त आहे. हे परमेश्वरा, ओम राम 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 राम. हां, आलंय व्यवस्थित निघालेलं आहे. त्यातला एक पीस खूप सुंदर आहे आणि एक पीस पण खूप सुंदर आहे. दोन्ही पीस खूप सुंदर आहे. अरे बापरे, याच्यात पण आता पार्सलमध्ये पार्सल काय गडबड तर नाही ना. आता मला भीती वाटायला लागली, काही खरं नाही, कारण पार्सलमध्ये पार्सल आहे. अरे बाबा, आता परत राम 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 राम. हे कैचीनं फाडायचं म्हणलं ना की मला अजून भीती वाटते, एखादा कपडा बिपडा फाटाय बिटाय नको म्हणून. कपडा पार्सलमध्ये पार्सल कसं काय आलंय, काय आहे याच्यात? हे पहिल्यांदा असं झंझट आलेलं आहे. भीतीचंच काम आहे जरा. काय देवा परमेश्वरा, राम राम. अच्छा, ओके 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 ओके. दोन पार्सल एकाच ह्याच्यात आहे आणि ते एकात एक पार्सल घालून त्या एका पिशवीत परत दोन्ही पार्सल घातलेले आहेत. सो हे असं आलेलं आहे ना. वा वा वा, छान आहे छान आहे. वावाच म्हणणार मी, कारण ड्रेस आहे. कुठल्याही लेडीजला या महिलेला साड्या आणि कपडे म्हणलं का घाण घाण थोडी म्हणणार आहे. छानच आहे, भारी आहे, दिसतंय. वाढ घ्या कसं, कॉटन आहे. ओके ओके, कॉटन छान आहे तसं. वा, टू पीस आहे फक्त वाटतं, ह्याच्यात ओढणी नाहीये. ओके ओके ओके. हे पायजमा आहे, पायजमा नंतर बघूया. आपल्याला सगळ्यात काम महत्वाचं आहे आपला टॉप. सो टॉप, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओ वाव. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगेन, माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा कॉलर. सो ह्या कॉलरमुळे कसं आहे, व्यवस्थित असं शरीर व्यवस्थित कव्हर होतं, कसा मस्त असं वाटतंय, आहे की नाही छान. सगळ्यात भारी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, अरे वा, आतमधून अस्तर पण आहे. हे लय भारी काम आहे. अजून काय पाहिजे. हे बाहेरून असं आहे. फ्रंट साईज पहिलं दाखवते तुम्हाला, त्याशिवाय समजणार नाही. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, या फोटोजमध्ये बघितलं होतं, त्या पद्धतीने हा असा कॉलर सेट आहे, म्हणजे बोटनेक टाईपमध्ये आहे आणि मस्तपैकी असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला मागे क्वचित असं दिसलं होतं की असं मागे त्याला हे अस्तर आहे, म्हणून म्हटलं पटकन मागवावं, कारण हा सिम्पल लेअरमध्ये कपडा नाही आहे. सो बेस्ट आहे. आता बघूया, हा मोठा साईज आहे का छोटा आहे, पण हा कॉलर असल्यामुळे बहुतेक हे शोल्डर बरोबर बसेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि ह्याची पॅन्ट कॉटन आहे, पण कॉटन चांगलं गरमीमध्ये, काय हरकत. हा, पॅन्ट पण ठीक आहे. पॅन्ट अशी एकदम प्लेन नाही आली ना, बहुतेक कपड्यामध्ये ना पॅन्टचा कपडा एकदम प्लेन असतो, हे डिझाईन वगैरे नसते. सो ओके आहे, भारी आहे. आता तुम्ही म्हणसाल रोज काही कपडे दाखवते. हो, रोजच. आता कसं कपडे भरपूर घ्यायचे. सगळे म्हणतात काय तेच 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 टॉप वापरते, पण तेच तेच टॉप काही मी फेकून देणार नाही. हे माझा नवरा सुद्धा असा सारखा मला तेच तेच कपडे फेकून दे. कपडे का झाडाला लागलेत काय? कपडे आपण विकत घेतो, पैशाने घेतो, त्यामुळे कपडे फेकून नाही द्यायचे. कपडे वापरायचे. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही ना कपड्याचा, कपडे वापरायचे, कपडे सोडायचे नाही. सो हे आपण ट्राय करू, नंतर करूया. 1 मिनिट. आणि दुसरा बघूया कसा आलाय. दुसरा हा मला माहिती आहे बहुतेक कसा आहे तो, बट रेयॉन आहे का कसा आहे तो बघूया. बेटर आहे का. आता हा पण पॅक आहे, ह्याला पण कापावं लागेल. थांबा, म्हणजे ह्यांनी काय केलंय, एकाच पॅकेटमध्ये मला 2 ड्रेस पाठवून दिलेले आहेत. बहुतेक एकाच कंपनीचे असावेत असं वाटतंय. हो हो, काय
अगं ड्रेस फाटल. काय नाही फाटत ग, बसा जरा. अगं ड्रेस फाटल वर थांब. आता कुठे ड्रेस फाटल? पिवळा कलर आहे हो. तू त्या दिवशी पण तसंच केलं. नाही नाही, ड्रेस फाटल असं मी करणार नाही. ड्रेस म्हणजे जीव की प्राण. काय तुम्ही पण ना, ड्रेस फाटत नाही माझा. आहा, हे बघितलं का? तुला सांगितलं 1000 वेळा मागव जाऊ नको तर 10 वेळा ते मला मागवायचे दिवस आले तर मी मागवणारच ना कपडे. आणि हा फोन नेहमी ना मला असं ब्लॅक ब्लॅक दाखवतो. फोन बाबा जरा नीट राहावा. जरा मी जरा हल्ली नाही की ते फोनचं डायरेक्शन बदलतं. अरे कोणीतरी आयडी पण दिलंय, हे आयडी बघावं जरा. काय आहे ते? वाव, कसलं तरी हे आहे. बघा इन्व्हिटेशन. थँक्यू. कशाबद्दल? अच्छा, मी परचेस केलं म्हणून आम्हाला 5 स्टार द्या. अरे बाबा पहिले मला कपडे तर बघू द्या. मग 5 स्टार काय, आपण 6 स्टार देऊया. थांबा जरा उघडून बघा. नाही हा पण छान आहे, काय वाईट नाही आहे. कपडे छानच असतात हो, फक्त ते आपल्या अंगाला चापून चोपून बसले पाहिजेत. सो तो कॉलरचा मला चांगला वाटला. सगळ्यात मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, मला कॉलरचे कपडे, या छोटे चायनीज कॉलर असते ना, चायनीज कॉलरमध्ये कपडे खूप छान वाटतात अंगाला चापून चोपून. अरे वा, यो पण तसाच आहे. हा भारी कपडा. हा सॉफ्ट आहे जरा. हा असं आहे. ही जी चायनीज कॉलर आहे ना, ही भारी वाटते. टेन्शनच नसतं कुठल्या गोष्टीचं. लेडीजला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हे पण बेस्ट आहे. मस्त आहे हे पण. हा खूप स्वस्त आहे, 300 अराउंड आहे. हा एकदम भारी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हाताचं हे बघितलं होतं, हे पण मला छान वाटलं होतं. हे अशा पद्धतीने भारी आहे. कपडा सॉफ्ट आहे याचा. हा पण एम साईजच आहे. ठीक आहे, भारी आहे. आणि ही पॅन्ट आहे. हा हे प्लाझो टाईप आहे, जरा मोठं आहे, मस्त आहे. हे पण भारी आहे, भारी आहे, भारी. आता हे कसं आहे, दोन्ही मला सुटेबल आहेत कारण हा कपडा सॉफ्ट आहे, थोडा रेयॉन स्टिच आहे बहुतेक हा, आणि हा कॉटन आहे. तर मी हा मागवला होता कॉटन, बट मला ह्याचे कॉलर आणि बघता क्षणी त्या मॉडेलने घातला होता. त्या मॉडेलच्या अंगावर चांगला दिसला, म्हटलं आपल्यालाही छान दिसेल ह्या पद्धतीने मागवला. पण ठीक आहे, माझ्याकडे अशा पद्धतीने नव्हता, तसं मी मागवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी आवडते सगळ्यात गोष्ट म्हणजे हे अस्तर. सो हे सगळ्यात भारी काम आहे. सगळ्या ड्रेसला माझे असे जाड जाड कपडे असतात, सो बेस्ट आहे. ह्याच्यावर फक्त ओढणी नाही आहे, पण असं 2 पीस आहेत. टॉप आहे, पायजमा आहे, आणि हा प्लाझो आहे. सो आपण वेअर करूया. चलो बाय. कसा वाटतंय? मस्त आहे की नाही? छान आहे की नाही? एकदम बेस्ट आहे. सो परफेक्ट आहे. फक्त 300 अराउंड आहे. बेस्ट आहे. आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे, सो काही हरकत नाहीये. मस्त आहे, सगळ्यांना आवडणारा, एकदम व्यवस्थित चापून चापून बसणार. एम साईज आहे. बघितलं, स्मॉल साईजला ना इथेच प्रॉब्लेम होतो कटिंगच्या जवळ. सो हा एम साईज बेस्ट आहे. जे कोणी 32 वाले जे आहेत त्या प्रत्येकाला मला वाटतं एम साईजच बरं आहे. त्यांनी कोणीही स्मॉल साईज मागवायच्या मागे पडू नका. थोडंसं इंचित फरक असतो. स्मॉल साईज मागवला की कपडे टाईट झाले की वाट लागते पार. त्यापेक्षा असे मागवायचे, आणि परत रिटर्न करण्याच्या भानगडीत कोण पडणार आहे. त्यामुळे बेस्ट आहे, छान आहे, मस्त आहे. पूर्ण तुम्हाला दिसत असेल, आता पूर्ण दिसत नाही, सो ठीक आहे. तुम्हाला मागाशी मी दाखवलं होतं. सो अशा पद्धतीने आहे की नाही. दुसरा बघूया आपण. बघितलं, हे असं फसवतंय मिशो. तुम्हाला सांगते, एम साईज 12च बसतो. आता मागाचा पण एम साईजच होता, जो पिवळा ड्रेस आपण वापरला होता, तो असा वेअर केला होता, तो हा पण एम साईजच आहे. पण हा असा मोठा आलेला आहे, तर काय हरकत नाही. चालतं थोडंफार. आपण रिटर्न पाठवू. आणि स्मॉल साईज ह्याच्यातला आता समजलं ना की ह्याच्यामध्ये एम साईज मोठा आहे. सो तुम्ही माणसाला ते फिटिंग करून घे करायला हरकत नाही. पण इथे कॉलर बिलरला पण काय फरक पडत असेल ना. त्याच्यामुळे शोल्डर एकदम ओके आहे, शोल्डरचा काही इश्यू नाही. फिटिंग केला तर हा होऊ शकतो, बट फिटिंग केला तर ही जी डिझाईन आहे याला मेन जी, ती बहुतेक थोडीशी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. सो आपण मागूया दुसरा. हा पाठवू रिटर्न. पण हा खूप मला आवडला होता, कारण सिम्पल वे मध्ये, आणि एक म्हणतात ना ते काय ते स्टेटस टाईप मध्ये, हा तामझाम नाही आहे, एक सुटेबल मस्तपैकी आहे. आणि ही जी डिझाईन आहे ना, ही जरा प्रॉब्लेम देईल असं वाटते. सो ठीक आहे, पण हा माघारी पाठवूया. पण मला ह्याच्यातला कपडा खूप आवडला, पण हा आहे मोठा ढगळा आलेला आहे. ठीक आहे, तर काय आता चालत असतं, असं येतं काहीतरी मागे पुढे. आपण पाठवू रिटर्न, काय इश्यू नाही. व्यवस्थित चांगली स्कीम आहे. काही चुकलं विकलं तर माघारी पाठवायचं, चांगलं परत माघारी येतं. पैशाचा पण काही इश्यू नाही, पैसे पण माघारी येतात, कोणी खात नाही आपलं पैसे.
सो माझा एक्सपिरियन्स आहे थोडासा असा. घाबरायचं नाही कुणी. आता तुम्ही म्हणसाल हे असलं मोठं आलंय म्हणलं तर काय कसं वाटतंय तुम्हाला? हे छान वाटतंय का? ठेवूया का? शिलाई बिलाई कमी करूया का? सगळं तू ठेवून घे घरात. तुम्हाला पण मागू एखादा. तो कसं होतंय ना, आता हे कपडे सगळे मला मागवले. मला राहू दे, मला नको काय मागू. त्यांना आता एकही कपडा मी एक शर्टही मागवलेलं नाही. सो चिडचिड होते. आता तुम्हाला कशाला? आता नेहमी म्हणत असतात की मला कशाला कपडे लागतात, मला एक शर्ट आणि एक पॅन्ट नाही, मला कपडेच लागत नाही. हा, काय लागतंय तुम्हाला? जेव्हा बघेल तेव्हा ते एका जीन्सवर सगळे 10-12 शर्ट घातले तरी फरक पडत नाही. आम्हाला लेडीजला कसं एखादा ड्रेस असा एखाद्या बाईने बाजूला आता हा रिटर्न पाठवायचा आणि ह्याच्या बरोबर अजून दुसरे 4 मागव, है ना? ते माझं मी बघेन. ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. मी किती मागवते, काय मागवते, शांत राहायचं. शांत नाही तर बीपी आपला हाय होतोच. ठीक आहे मित्रमंडळी, तर कसं आहे आपण ह्याला पाठवूया. जो छान वाटतं तो राहू द्या. तर भेटू आपण पुन्हा एखाद्या नवीन ढगळ्या बिगळ्या आला एखादा ड्रेस तर बघू. नाही मला वाटत ना तर ढगळा बिगळा येईल, बरा येईल. पण हा ड्रेस सगळ्यात मस्त आहे, खूप छान आहे. तुम्हाला हवा सुद्धा खरंच तुम्ही मागू शकता. सगळ्यात बेस्ट आतापर्यंत मी जे कपडे मागवले त्यापेक्षा हा एकदम सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं लेडीजसाठी ही चायनीज कॉलर एकदम व्यवस्थित बॉडी दिसते, बॉडी परफेक्ट शेपमध्ये दिसते. सो एकदम बेस्ट आहे. आता तुम्हाला पूर्ण दिसत नसला तर उडी मारून दाखवा का? ठीक आहे. तर ह्या अशा आपल्या आडव्या व्हिडिओमध्ये हे असंच दिसतं. परत मोठ्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या कपड्यांची आपण तुम्हाला एक दाखवू. तर ठीक आहे, चलो बाय. आणि काय कुठून फोन आलाय साहेब? जरा सांभाळून आपली प्रेक्षक वर्ग सुद्धा ऐकत आहे. तर प्रेक्षक वर्ग हो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, नवीन कपड्यासह. तुम्हाला मी दाखवत राहीन. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे बघायला आवडतील ब्रँड्समध्ये तर मला नक्की सांगा. कमेंट करून सांगा बाबांनो, त्याशिवाय कळत नाही. तर ठीक आहे, चलो ह्याला हा, तुम्ही सर्वजण सांगा म्हणजे मग ती लगेच मागवायला रेडी आहे. सगळे ब्रँड मागवणार ती, सगळे ब्रँड. सगळ्यात जळकू माणूस हा आहे. मी असे कपडे वेअर केले छान की ह्या माणसाला असं तुम्ही सांगा, मी मागवेन. ठीक आहे, तुम्ही सर्वजण फक्त सांगत राहा. मॅडम नुसत्या मागवत राहतील आणि फक्त मागवत राहतील. त्या मुली पण माझ्या 2 आहेत, त्या सुद्धा अशाच मला टॉर्चर करतात की मम्मी तुलाच मागवते. आणि हा माणूस सुद्धा असा टॉर्चर करतो, बोलून दाखवत नाही. पण ह्याचं म्हणणं असं असतं की मला मागव. मला त्यांना मागवायचं नाहीये सध्या. थोडंसं आपण वेट करूया. एखाद्या बर्थडेला आपण देऊ नंतर सरप्राईज काय फक्त वर्षातून एक सरप्राईज द्यायचं. आम्हाला कोणी दिले आतापर्यंत सरप्राईज ते आपण ह्यांना द्यायला, पण आपण देऊया नंतर. तुम्हाला मी दाखवेनच, तुम्ही वाट बघा आतुरतेने. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे पाहायला आवडतील. सो मी ते तुम्हाला नक्की दाखवेन. आता आपल्याकडे झाडाला पैसा नाही लागलेला आहे. मी तुमच्यासाठी हे करण्यास इच्छुक आहे, तर मी नक्की करेन. पण सांगा कमेंटमध्ये. आणि भेटू पुन्हा या कपड्यासोबत नाही, एका नवीन स्मॉल साईज मी हा मागवेन तेव्हा तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवायचा. ओके बाय. जरा हे टेन्शनच आलं घालून. बाय.